आपण देऊयात सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी मोहम्मद आणि अरहम दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. मॅचला अगदी थोड्याच वेळा सुरुवात होतीये. मोहम्मद भाई ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आपण देऊयात. आपल्या टीमसाठी आणि आपल्या सहकाऱ्यांसाठी बर्थडे गिफ्ट मोहम्मद भाई देतील का? रिटर्न गिफ्ट निश्चितच यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. मॅच ऑन. पहिलाच बॉल इथे आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. अडवत असताना थोडीशी चूक केली आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीनं श्रीगणेशा केलाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय बिनबाद 2 धावा. क्वालिफायरचा सामना अतिशय मेहनत आज संपूर्ण रात्रभर या दोन्ही संघांनी घेतली आहे आणि त्यानंतर मैदानाच्या आत आपण पाहताय तर क्वालिफायरच्या मॅच पर्यंत धडक मारली आहे. एक बाजूनं काकडवाळ, दुसऱ्या बाजूनं गोरेगाव. इथे पायावरती फुलटोच ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. दर्जेदार कडक हिट. गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. या 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. 3 षटकांची मॅच आहे. अगदी आपण पाहताय तर जवळजवळ 2:45 वाजता आहेत पहाटेचे. गुलाबी थंडीमध्ये रंगलेला क्रिकेटचा रणसंग्राम. अतिशय दर्जेदार मॅचेस आपण संपूर्ण रात्रीमध्ये अनुभवताय. शेवटची महान ती मॅच हा सामना जिंकायचा आणि एका ट्रॉफीवरती नाव कोरायचंय यासाठी चाललेला हा महामुकाबला मैदानावरती. जबरदस्त मॅच आजची रात्र दोन्ही संघांनी गाजवली. आई गावदेव क्रिकेट संघ काकडवाळ आणि त्यांच्या विरोधात उमर 11 गोरेगाव या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच आपण एन्जॉय करतोय. सुरुवातीलाच पहिल्या 2 बॉलवरती धाबा चांगल्या आल्या. तिथे ओव्हर पिच हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होत आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळते 6. षटकार. कडक बॅटिंग. एका बाजूने अरहम, दुसऱ्या बाजूने बड्डे बॉय मोहम्मद. दोन्ही फलंदाज मैदानावरती सुरुवात करत असताना अगदी पहिल्या षटकावरती तुटून पडलेत. गोलंदाजी मार्कवरनं आकाश ज्यानं निश्चितच आजची रात्र सुंदर गोलंदाजी केली आहे. मात्र निश्चित या मॅच मध्ये त्याच्यावरती हल्ला बोल करत असताना अगदी सुरुवातीलाच प्रेशर क्रिएट करण्याचं काम अरहमच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6. या बॉलवर काय? आकाशचा चेंडू ओव्हर पिच. व्हॉट अ शॉट दॅट इज. कडक हिट. अडवण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगला खेळ इथे सादर करतायत. जबरदस्त बॅटिंग करत असताना अरहम. 2, 4, 6, 4 धावफलकावरती मोठी गती आणि उंची देण्याचं काम इथे सातत्यानं केलं जातंय. जबरदस्त हिटिंग. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचा पुरेपूर वापर या ठिकाणी करत असताना गोलंदाजी मार्कवरनं आकाश आणि त्याच्यावरती चौफेर हल्ला इथे करताना पाहायला मिळत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक वरती अरहम. इथे हेलिकॉप्टर उडवलंय पुन्हा एकदा हवेत. फिल्डर धावताय जेलसाठी. अंदाज आला नाहीये. सिंगल कंप्लीट झालीये. दुसऱ्या धावेसाठी येतील आणि पुन्हा सेकंड रन कंप्लीटेड. जबरदस्त चांगलं क्रिकेट मैदानात पेश करतायत. धावा येणं गरजेचं. रन्स कहा से भी आए आना जरुरी. शॉर्ट फॉर्मॅट 3 षटकांची मॅच. धावांसाठी धाव दोन्ही संघ करतील. धावांसाठी 1-1, धावांसाठी काबाड कष्ट, धावांसाठी जीवाचं रान मैदानात करतायत. इथे 2 धावा मिळाल्यात. स्कोर कार्ड वरती तब्बल 18. आकाश या बॉलवरती फसलाय फटका. हा चेंडू निश्चितच चांगला आहे. बॅटची एज. विकेटच्या मागे झेल. चांगला कॅमिओ मैदानात पेश केलाय. तब्बल 18 धावा ठोकल्या अरहमनं आणि मैदान सोडलंय दिमाखात.
ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्रिकेट मैदानात पेश करत असताना, बॅटिंग करत असताना 18 धावा इथे अगदी सुरुवातीला पहिल्या 5 बॉलवरती जोडल्या अरहमनं आणि त्यानंतर त्याला मैदान जरूर सोडावं लागले. चांगली सुरुवात करून दिली. वेल बिगन इज हाफ डन. 3 षटकांची मॅच अगदी पहिल्या षटकात 18 ठोकल्या आणि त्यानंतर अरहमनं मैदान सोडलंय. स्ट्राईक वरती मोहम्मद, सलामीचा फलंदाज, आजचा बर्थडे बॉय. माणसाच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल दिवस म्हटलं म्हणजे त्याचा वाढदिवस असतो आणि आज मोहम्मद भाईचा वाढदिवस आहे. खूप साऱ्या शुभेच्छा त्याला आपण देऊयात. आपल्या टीमला आणि पाठीराख्यांना काय रिटर्न गिफ्ट देईल यासाठी नक्कीच मैदानावरती त्याला चांगली कामगिरी पार पाडावी लागेल. बॉलर तयार. षटक क्रमांक 2 साठी अजून एक मातब्बर गोलंदाज महेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. पहिलाच बॉल. बॉडी लाईन फुल टोच. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. सीमा रेषेवरती फिल्डर तिथे आहे. कॅच चेक करायचे. ओके, कॅच आणि हाईट फॅक्टर पण चेक करायचंय. हाईट फॅक्टर चेक करायचंय. कॅच पण आणि हाईट फॅक्टर पण चेक करायचंय. ओके, दोन्ही चेक करायचंय. थर्ड अंपायर आम्हाला जोडले जातील. पहिले हाईट फॅक्टर चेक करा आणि मग कॅच क्लिअर आहे की नाही ते चेक करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यानंतर झेल प्रॉपरली पकडलाय की नाही. थर्ड अंपायर योगीराज महाराज बुटेरे सर या ठिकाणी चेक करतायत. ज्या वेळेला झेल टिपला हा झेल व्यवस्थित टिपलेला नाही, धाव मिळेल. नॉट आउट. एकदा तुम्ही 12th मॅन आहेत रिप्ले पाहून घ्या. ज्या वेळेला चेंडूला टिपलं त्यावेळेला चेंडू खाली ड्रॉप झालेला आहे. तिसऱ्या पंचांचं बॅट्समन सेफ. इथे चेक केलेला आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. 10 क्रिक वाहिनीचं हे लाईव्ह कव्हरेज आहे मित्रांनो. काळजी करू नका. जरी पहाटेचा समय असला, गुलाबी थंडी आहे, साखर झोपेची वेळ असली तरी आमचे अंपायर डोळ्यात तेल घालून काम करतायत. काळजी करू नका. इथे आपण पाहताय तर जीवनदान मिळालंय. बॅट्समन फैजल आणि मोहम्मद जोडी मैदानावरती खेळतायत. इथे हा चेंडू पाहायला जाईल, चेक केला जाईल. निर्धाव डॉट आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज महेश गोलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती बॅट्समन तयार फैजल शेख. दुसऱ्या बाजूने मोहम्मद. उमर 11 गोरेगाव आणि काकडवाल या दोन संघांच्या दरम्यान सामना इथे फसलाय. फटका फसलाय. सीमा रेषेवरती झेल टिपलाय. धक्का क्रमांक 2 उमर 11 गोरेगावला. बॅट्समन फैजल. इथे आपण पाहताय थोडीशी ताकद कमी लागली या फटक्यामागे. आपण पाहिलं तर ताकद कमी होती, एलिव्हेशन नव्हतं आणि अगदी सीमारेषेच्या जवळ हा झेल इथे टिपला जातोय. फलंदाज माघारी परतलाय. पहिल्या षटकात 18 होत्या. त्यानंतर आपण पाहताय एक सिंगल डॉट विकेट. महेश गोलंदाजी मार्कवरती आणि संघासाठी अतिशय उपयुक्त गोलंदाजी यावेळेस पेश करत असताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आल्या, 18 आल्या. अरहमनं 18 धावा वसूल केला. तो मैदान सोडतोय. त्यानंतर आपण पाहताय फैजल सुद्धा बाद. इथे जिम्मेदारी असेल दोन्ही फलंदाजांवरती. बॅटची काढा लागली, मागे जातोय.
चेंडू जाऊन अडवला जाईल, फेकला जाईल, सिंगल मिळेल. एक सिंगल धाब्याची मदत आली आहे. कवणेन आणि मोहम्मद हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. एक सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड 20 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं, एक षटक 4 बॉलचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. एकंदरीत 10 बॉल टाकून झालेत आणि धाव फलकावरती 20 धावा. 12.00 ची सरासरी इथे अद्यापपर्यंत राखली आहे. मोहम्मदचा हा चेंडू समोरच्या दिशेला, कडक हिट. चेंडू येतोय समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4, चौकार. बड्डे बॉय मोहम्मदच्या बॅटमधनं हा कडक हिट चौकाराच्या मदतीनं इथे धावफलकाला गती देत आहेत. या वर्षीचा हंगाम उमर 11 गोरेगाव संघासाठी चांगला राहिलाय. फ्रेंच ट्रॉफी 2026 घरच्या मैदानावरती चॅम्पियन राहिले आणि मॅन ऑफ द सिरीज बाईकचा किताब ज्यानं पटकावला तो मोहम्मद मैदानावरती. बड्डे बॉय इथे आपण पाहताय सुंदर चेंडू महेशच्या माध्यमातून निर्धाव येतोय. चांगली मॅच तुम्हाला इथे रंगताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 24 धावा. 24 ऑन बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. चांगलं क्रिकेट सातत्यानं पेश करत असताना दोन्ही संघाला आपण पाहिलं. एका बाजूने मेन इन ब्ल्यू अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ काकडवाळ, मलंगड पट्ट्यातील धाकड आणि झुंजार टीम रात्रीच्या समयी आपण पाहताय तर जीवाचं रान करत असताना मैदानावरती खेळतायत. इथे बदलापूरच्या नगरीमध्ये चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम अगदी आपण पाहाल तर दोन्ही टीमचं, दोन्ही गावांचं लोकेशन जर तुम्ही पाहिलं तर बदलापूरच्या इथून आपण कर्जतच्या दिशेनं निघालात तर तुम्हाला गोरेगाव मिळेल आणि बदलापूर वरनं तुम्ही काटई, कल्याण, डोंबिवलीच्या परिसरात निघाल तर त्यावेळेला तुम्हाला तिकडे काकडवाळ मिळेल. दोन्ही गावांच्या मधोमध बदलापूर नगरीत चाललेली ही क्रिकेटची रणधुमाळी. क्वालिफायरचा सामना आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाळ आणि त्यांच्या विरोधात उमर 11 गोरेगाव. 2 षटकं संपली आहेत. स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत एकंदरीत 24. शेवटचा अंतिम तिसरं षटक. गोलंदाज बल्ली. पहिलाच बॉल इथे पाहिलं जाईल, चेक करतायत मिस्टर डीके सर आमच्याकडे वळाले, सांगतायत यस इट इज व्हाईट बॉल. दिशा आणि लाईन खराब आणि या अनुषंगाने सिंगल मिळेल. धावफलकावर ऍड केली जाईल. धावफलक 25. 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहताय सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बली कवनेंसाठी. इथे पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडेल, फेकेल, सिंगल मिळेल. 1 धावेची मदत येते. स्कोअर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जाते. जाऊन पोहोचलं 26 वरती. 26. या षटकाचा आपण विचार केला तर अजून 5 बॉल इथून शिल्लक. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बल्ली गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. बड्डे बॉय मोहम्मद स्ट्राईक वर. उर्वरित 5 बॉल वरती किती धावा इथून बनवल्या जातील. बॅट फिरवली, बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. चांगल्या दर्जाचा गोलंदाज, चांगल्या दर्जाचा फलंदाज, दोघांच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एक उत्कृष्ट बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. उर्वरित 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. स्कोअर कार्ड वरती पाहिलं तर धावा आहेत 26. 26 ऑन बोर्ड. क्वालिफायरची मॅच. इथे बॅट फिरवली, आडव्या बॅटनं सिंगल कंप्लीट झाली आहे. दूरवरनं फिल्डर येतोय, तिथे थोडासा फंबल. दुसऱ्या धावेसाठी आले. 2 धावा कंप्लीट. 1-2 ऑलवेज बेटर दॅन 0. सिंगल डबल म्हटलं तर लाईफ लाईन, ही लाईफ लाईन इथे वापरली जाते. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केलं जाईल. धावा येणं गरजेचं. रन्स कहां से भी आए आना बहुत जरूरी. इथे पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहताय तर इथे धक्का मिळालाय अजून एक. उमर 11 गोरेगाव या टीमला. सॉफ्ट डिसमिसल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र त्यानंतर आपण पाहताय तर मिसटायमिंग स्ट्रोक आणि इथे विकेट अर्जित केली आहे गोलंदाज बल्लीनं. चांगली गोलंदाजी
या षटकाचा विचार केला तर अजून 2 बॉल इथून शिल्लक आहेत. धावफलकावर 28. सन्मानजनक धावसंख्या इथून उभी राहिली आहे. इथून किती जोडल्या जातील उर्वरित 2 चेंडूंवरती जेवढ्या जास्तीत जास्त धावा येतील उमर 11 गोरेगाव संघासाठी त्या धावा मात्र इथून बोनस असतील. क्वालिफायरच्या मॅचचा प्रेशर, 3 षटकांची मॅच, गुलाबी थंडी, खेळपट्टीनं बदललेलं निश्चितच स्वरूप, त्याचबरोबर या महत्वाच्या मॅचचा हा प्रेशर, किती धावा इथून इनफ असतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर 28. नेक्स्ट बॉल. भली चांगली टाकतोय, चांगली गोलंदाजी तो टाकतोय. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज माघारी परतेल बाळा. कौनेरला स्ट्राईक हवी आहे, आली आहे स्ट्राईक, मात्र बाळा दुसऱ्या बाजूला रनआउट. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत, एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परत आहेत. धावफलकावरती आपण पाहिलं तर धावफलक स्थिरावले 28 या आकड्यावरती. या षटकाचा आपण विचार करताय तर सुंदर गोलंदाजी या षटकात पाहायला मिळाली. फक्त धावा खर्च केल्या 4. अद्यापपर्यंत आपण पाहताय तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम षटक आणि या शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू इथून मार्गस्थ असेल. गोलंदाज बली अनुभवाचा पूर्ण वापर, पूर्ण शिदोरी मैदानात खोलली आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाळ. पहिल्या षटकात मित्रांनो 28 आल्या होत्या, त्यानंतरच्या उर्वरित 11 बॉलवरती धावा कमी आल्या. चांगला चेंडू पुन्हा टाकलाय. इथे सुद्धा पुन्हा संधी आली आहे धावबाद करण्याची आणि इथे सुद्धा अजून एक फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात धक्का मिळालाय. 3 षटकं संपली आहेत. धावफलकावरती आहेत फक्त 28. 28 ऑन बोर्ड. 29 धावांचं लक्ष या ठिकाणी काकडवाळ संघासमोर जिंकण्यासाठी. 29 टू विन.
चला जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी 28 बनल्यात 29चा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. क्वालिफायरची मॅच, पहिलाच बॉल. सलामीची जोडी, एका बाजूने किशोर आणि दुसऱ्या बाजूने महेश. सलामीचे दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतील. जगदीशजी दुधकर यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 1000चं पारितोषिक काकडवाळ या टीमसाठी. पहिलाच बॉल, मुशर्रफचा दर्जेदार गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय बॅट फिरवली आहे, कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये, निर्धाव येतोय. चांगलं षटक इथे टाकावं लागेल. 28 बनल्यात 29चं समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट येतोय. दोन्ही टीम अत्यंत मातब्बर टीम आहेत. दोन्ही टीमचा जर विचार केला तर अख्खी रात्र जागवली आहे, अख्खी रात्र मेहनत घेतली आहे, कष्ट केले, जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली आहे, कष्ट घेतलेत आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये फळ कुणाला मिळेल यासाठी हा सामना चाललाय. मुशर्रफ इथे फटका खेचलाय, उंच गेलाय, फिल्डर दूरवरनं येतोय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. सिंगल कंप्लीट झाली आहे, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, हा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. पंचांनी बोट आकाशाकडे केलाय आणि फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना निराश, नाराज आणि निश्चितच सहकार्यावरती इथे नाराज. फलंदाज बाद महेश. किशोर मैदानाच्या बाहेर जातोय. महेश आणि किशोर सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना धक्का मोठा मिळालाय. पहिला डॉट, त्यानंतर तुम्ही पाहताय तर या चेंडूवरती किशोर बाद होतोय. इथे आपण पाहताय तर पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 29 धावा बनवायच्या आहेत आणि नक्कीच पहिल्याच षटकामध्ये इथे मोठा झटका दिलाय, धक्का दिलाय. धावफलकाचा आपण विचार केला तर जरूर लक्ष थोडंसं माफक दिसतंय, मात्र मैदानावरती जोपर्यंत शेवटची धाव निघत नसते तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण असतं. हाय व्होल्टेज ड्रामा. मुशर्रफ बुबेरे इथे आपण पाहताय बॅटिंग करत असताना अगदी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. बॅटिंग करत असताना बॅट्समन महेश, हा चेंडू सुद्धा डॉट येतोय. 29 बनवायचे आहेत. पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहताय फक्त मिळाली 1 धाव. 1 धाव, 1 विकेट, 2 डॉट. या षटकाचं अनालिसिस तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगली व्यूहरचना आणि व्यूहरचना अंतर्गत गोलंदाजी होत होती. इथे चांगला फटका, खाली क्षेत्र निवडलंय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4. चौकार. गोलंदाज मुशर्रफ या ठिकाणी गोलंदाजी करत असताना या 4 धावा मिळतायत. बॅटिंग करत असताना महेशनं अगदी आपण पाहताय तर इम्प्रोवाइज आणि अभ्यासपूर्ण फटका या ठिकाणी खेळलाय. 4 धावा मिळाल्यात. स्कोर कार्ड वरती इथून जोडल्या जात आहेत. धावफलकावर 1 गडी बाद 5 धावा. मुशर्रफ पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक वरती महेश. इथे पाहिलं जाईल अगदी कॅल्क्युलेटिव्ह, ऑप्शनच्या जास्त बाहेर, वेल लेफ्ट, वाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड 6 वरती, 6 ऑन बोर्ड. 18 बॉल 3 षटकांचा हा सामना आणि बनवायचे आहेत 29 धावा. स्कोर कार्ड वरती एकंदरीत पाहायला मिळत आहे 6. 4 चेंडू टाकून झाले, 6 धावा धावफलकावर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करत असताना मुशर्रफ बुबेरे या अगोदरच्या मॅचचा हिरो. हा चेंडू पहा, हा चेंडू पहा आणि या चेंडूवरती नक्की यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मुशर्रफ बुबेरेच्या माध्यमातून
विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक 2 काकडवाळला. खतरनाक गोलंदाजी, खतरो की घंटी. अतिशय चांगली गोलंदाजी इथे संघासाठी पेश करत असताना मुशर्रफ बुबेरे. विकेट मिळाली आहे, महत्वाची विकेट. मैदान सोडावं लागले महेशला. 4 धावांचं योगदान त्यानं दिलं. एक चौकार निश्चित आपण पाहताय तर त्याच्या बॅटमधनं आला, मात्र तिथून मैदान त्याला सोडावं लागलं. 6 या आकड्यावरती लागलेला दुसरा धक्का. बॅटिंग करणाऱ्या टीम काकडवाळला. 29 धावांचं लक्ष, 29 रन्स टू विन. मैदानावरती धावा बनवल्या जातील का, चेस केलं जाईल का, यासाठी मोठा प्रश्नचिन्ह इथे उभा राहिलाय. या प्रश्नात कसं उत्तर दिलं जाईल, प्रश्नातून कसं बाहेर निघलं जाईल, कशा पद्धतीने इथून हे संकट सोडवलं जाईल, यासाठी नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन आलाय. जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागेल. मुशर्रफचा हा चेंडू समोरच्या दिशेला, समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड, सुंदर फिल्डिंग. अगदी आतमध्ये अडवलं फैजलनं. कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक पहिलं संपलंय आणि मुशर्रफनं आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी केली आहे. फक्त धावा खर्च केल्या 6. या षटकात विकेट मिळाल्या 2 आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 2 बाद 6 धावा, 6 ऑन बोर्ड. पहिल्या षटकात 6 आल्या. आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा. हा सामना जिंकायचा आहे. एका ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. ट्रॉफी आपल्या गावामध्ये मिरवायची आहे. या अनुषंगाने ही रात्र फार महत्वाची आहे. संपूर्ण रात्र भरपूर कष्ट केले, चांगले खेळलो. यापूर्वी आपण कशा पद्धतीने खेळ केला, काय आपल्यासाठी अनुभव राहिला, या सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील. रात गई बात गई, छोडो कल की बातें. कल की बातें थी पुरानी, अभी लिखनी पडेगी एक नई कहाणी. 12-23 ची गरज. बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्ड बॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डर आहे, पकडलंय. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. अरहम आलाय गोलंदाजी मार्गवरती, ज्यानं 18 धावांची एक जबरदस्त इनिंग बॅटिंग करत असताना साकारली. इथे गोलंदाजीसाठी आलाय. संघासाठी जेन्युइन ऑलराऊंडरची भूमिका अरहम बुबेरे मैदानावरती नेहमीच पार पाडत असतो. इथे संघासाठी चांगली गोलंदाजी करायची आहे. पहिला डॉट टाकलाय. स्ट्राइक वरती बॅट्समन तयार. बॅटिंग करत असताना बली भोईर. इथे वाईट बॉल. अवांतरची एक सिंगल मिळेल. स्कोअर कार्ड वरती जोडले जाईल. धावफलक पुढे सरकेल 7 या आकड्यावर. 11 बॉल 22 ची गरज. मैदानावरती सामना जर तुम्ही पाहताय तर रंगतदार अवस्थेमध्ये चित्त थरारक सामना. क्वालिफायरची मॅच कशी असावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात पेश होतंय. 11 चेंडू 22 ची गरज. बल्ली भोईर स्ट्राइकवर. जुना जाणता अनुभव इथे मैदानात दाखवायचा. बॅक टू बॉलर. व्हॉट अ कॅच दॅट इज. स्पेक्टॅक्युलर. झेल टिपलाय. अगदी सुंदर आपण पाहताय फॉलो थ्रू मध्ये अरहमनं. आणि फलंदाज माघारी परतत असताना बली भोईर लाइटनिंग एफर्टचा बळी. फलंदाज बाद. जबरदस्त झेल अरहम बुबेरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जान जाय पर शान न जाय. जखमी आहे. पाठीमध्ये काय येत आहेत, निश्चितच जेरबंद आहे. मात्र मैदानावरती मैदान सोडायचं नाही या अनुषंगाने जाबाज खिलाडी अरहमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना बॅटिंग केली. 18 धावांची इनिंग साकारली. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये पहिल्या षटकात 18 धावा वैयक्तिक कुठून काढल्या. मॅच मध्ये मैदानामध्ये आपल्या टीमला घेऊन आला आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना एक जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये झेल त्यानं टिपलाय. आणि मॅच मध्ये ट्विस्ट इथे आपण पाहताय. 10 चेंडू आणि 22 ची गरज. बल्ली भोईर सारखा मातब्बर फलंदाज मैदानाच्या बाहेर त्यानं पाठवलाय. इथून फार मोठी जबाबदारी, जिम्मेदारी काकडवाल संघासाठी. इथून फार करिश्माई बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेटनं टाकलेला हा बॉल ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. डी केसर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल.
अवांतरची खून केली. स्कोअर कार्ड एका धावेने पुढे सरकलं 7 वरती. न्यू बॅटर बॅटिंग करण्यासाठी रोशनला साथ देण्यासाठी विनायक आलाय. विनायकला इथून मात्र विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडावी लागेल. संकट समयी धावून त्याला यावं लागेल. हा चेंडू फुल टोज फुलर लेंथ पुन्हा एकदा येते ऑन साइडला. लॉंग ऑनला फैजल सेफ हँडनं पकडलं, फेकलं, सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीनं ते 9 वरती. अजूनही 20 धावांची गरज. 29चं टार्गेट आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना इथून आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू आणि 20 धावा इथून बनवायच्या आहेत. स्ट्राईक रोटेट झाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अरहम चांगला बॉल पुन्हा टोलवलंय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं आलाय. बाळा चांगली फिल्डिंग, लाइटनिंग एफर्ट, पकडून फेक, सिंगल एकच मिळेल. टाईट गोलंदाजी, टाईट फिल्डिंग, जबरदस्त खेळ मैदानात पेश करतायत दोन्ही संघाचे भरपूर चाहते, दोन्ही संघाचे भरपूर फॅन्स मैदानावरती मॅचचा आनंद लुटतायत. बॅटिंग करत असताना विनायक आणि रोशन या दोघांना मात्र मैदानात रोषणाई करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. हा सामना महत्वाचा आहे, जिंकणं गरजेचं आहे, ट्रॉफी न्यायची आहे. इथे सुद्धा टोलवलाय. पुन्हा चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट. बाळा त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती आणि चेंडूला पकडून त्यानं फेकलं, सिंगल एकच मिळेल. चांगली गोलंदाजी सातत्याने या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सुद्धा दर्जेदार. एकच धाव, धावफलकावर 11. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. गोलंदाज अरहम बुबेरे. अष्टपैलू प्रात्यक्षिक मैदानात अद्यापपर्यंत दाखवलंय. स्ट्राईक वरती रोशन. मोठ्या फटक्याची गरज आहे. इथे पाहिलं जाईल, चेक करतायत. यस, इट इज वाईड बॉल. अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलाय. सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 12 वरती. 29चं लक्ष होतं, 29 रन्स टू विन. मात्र या गुलाबी थंडीमध्ये धावा चेस करणं निश्चितच नेहमी अवघड असतं. क्वालिफायरच्या मॅचचा प्रेशर आणि या प्रेशरमध्ये तुम्ही पाहताय पूर्ण मागच्या बाजूला पॅक केलंय. विकेट किपर शॉट, थर्ड मॅच शॉट, फाईन लेग पॉइंट कव्हर. चेंडू टाकलाय पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर. थोडासा इथे दिशाहीन मारा. अवांतरची धाव मिळेल, स्कोअर कार्डला जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक 13 वरती. एक धावेनंतर एक अवांतर चेंडू नंतर मात्र इथे आत्मविश्वास वाढतोय फलंदाजांचा. प्रत्येक बॉल नंतर मॅच टर्न होतीये. प्रत्येक बॉल नंतर सामना फिरताना पाहायला मिळतोय. या सिंगलच्या मदतीनं 1 धाव मिळतीये. या एका चेंडूसाठी अरहमनं 3 चेंडू इथून टाकले. इथे आपण पाहताय तर लॉंग ऑफला फिल्डर आहे, पकडून फेकतोय, सिंगल मिळाली. षटक संपलंय 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.00 ची सरासरी. 14 धावा झाल्यात. शेवटचे 6 बॉल आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. आवश्यकता. उमर 11 गोरेगाव संघ मैदानावरती टिचून मारा इथून आपल्याला पाहायला मिळाला. अरहम आणि सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये मुशरफचा 2 षटकात फक्त खर्च केला 14. शेवटच्या 6 बॉल आणि 15 धावांची गरज. अजूनही सामना आपण पाहताय तर क्रिकेटचा खेळ आहे, कधीही कुठेही टर्न होऊ शकतो. वेळ बदलायला वेळ लागत नसते. इथे आपण पाहताय 6 चेंडू 15 ची गरज. दोन्ही संघ मातब्बर ताकदवर. दोन्ही संघ अगदी आपण पाहताय तर ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत असताना दोन्ही बॅटर मैदानात बॅटिंग करतायत. एका बाजूने षटकाला सुरुवात झाली आहे. 3रं षटक. इथे चेंडू हवेत गेलाय. धावतायत. एक सिंगल कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव इथे कंप्लीट करतायत. स्कोअर कार्ड पुढे सरकेल 16 वरती. एक धावेनंतर अंतर कमी होत जाईल. 5 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष इथून पार करायचंय.
गोलंदाजी मार्क वरती मोहम्मद. चांगली गोलंदाजी टाकायची आहे. 5 चेंडू 13 धावांची अजूनही आवश्यकता. बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजांना मात्र इथून लक्षपूर्वक फलंदाजी करावी लागेल. अजून सामना हातामध्ये आहे. 5 चेंडू 13 ची गरज. चांगला चेंडू अगदी आपण पाहताय तर चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र गतीचा अंदाज आला नाही. बॅट वेगानं फिरली आहे. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येतोय. षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम निर्णायक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अनुभवी मोहम्मद बड्डे बॉय आज आपल्या टीमसाठी बॅटिंग करणं निश्चितच समाधानकारक केली आहे. गोलंदाजी चांगली करायची आहे. 4-13चं समीकरण. इथे मिस टायमिंग, विकेटच्या मागे झेल आणि मोहम्मदनं विकेट मिळवली आहे. फलंदाज माघारी परतत असताना धक्का क्रमांक 4. बॅटिंग करणारी टीम काकडवाळला. फलंदाज बाद. शेवटचे 3 बॉल आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. 3 चेंडू 13 धावांची गरज. बॅटिंग करत असताना धक्का लागलाय. इथे आपण पाहताय तर काकडवाळ या टीमला 29 धावांचं लक्ष होतं. असं वाटलं की हे लक्ष लगेचच पार केलं जाऊ शकतं. काकडवाळ सारखा मातब्बर संघ मैदानावरती बॅटिंग करतोय, मात्र त्यांना सुद्धा थांबवून ठेवण्याची किमया अद्यापपर्यंत पार पाडली आहे. शेवटचे 3 बॉल आणि 13 धावांची गरज. नवीन बॅट्समन, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन जयेश आलाय. चेंडू चेक केला जाईल. इथे आपण पाहताय तर विकेट घेण्याची सुवर्ण संधी आली आहे. व्हाईट बॉल आणि व्हाईट +1 अशा 2 धावा इथे स्कोर कार्डला जोडल्या जातील. 2 धावांची मदत येईल. धावफलकाला जोडली जाईल. 3 बॉल आणि समीकरण बदलत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती टोटल झाल्यात 18 धावा. इथून आपण पाहिलं तर अजूनही 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावा. इथे ह्या ज्या 2 धावा गेल्या त्या तुम्हाला नक्कीच डोकेदुखी ठरू शकतात. गोलंदाज मोहम्मद. इथे बॅटची कडा विकेटच्या मागे झेल. फलंदाज होतोय फेल. मोहम्मद मात्र अगदी आपण पाहताय आज आपल्या बर्थडेच्या दिवशी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. रिटर्न गिफ्ट देण्यासाठी तो तयार आहे. विकेट मिळाली. अजून एक 2 बॉल आणि 11 धावांची गरज. दोन चेंडू 11 धावांची गरज. आकाश होते बॅटिंग करण्यासाठी. 2 चेंडू 11 धावांची गरज. 2 मोठे टोले इथे टेकावे लागतील. 2 टोलेजंग फटक्यांची गरज आणि एखादा डॉट जर आला तर मात्र गोरेगावकर इथे जल्लोष करतील. उमर 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब काकडवाळ या 2 संघांच्या दरम्यान ही क्वालिफायरची मॅच या ठिकाणी आपण पाहताय. अगदी 2 बाजूला 2 टीम आणि मधोमध बदलापूर नगरीच्या अगदी मध्यावरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. स्वर्गीय कबीर स्मृती चषक हार्ड लेंथ. व्हॉट अ बॉलिंग दॅट इज. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. अगदी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मोहम्मदच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं आपल्या टीमला बर्थडे गिफ्ट देण्याच्या तयारीत तो आहे. इथे आपल्याला पाहायला मिळते अजून एक डॉट टाकलाय. शेवटचा 1 बॉल आणि 11 धावांची गरज. वैद्य चेंडू टाकायचा आहे. इथून आपल्या नावावरती हा सामना करायचा आहे. या अनुषंगानं जबरदस्त झालेली मॅच. उमर 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी काकडवाळ या 2 संघांच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. 1 बॉल 11 ची गरज आणि आजची रात्र कुणाच्या नावावरती असेल यासाठी हा चेंडू नक्कीच आपल्याला सांगून जाईल. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. आजच्या रात्रीचा शेवटचा बॉल. मोहम्मद द बर्थडे बॉय देतोय आपल्या टीमला गिफ्ट. षटकार आला पण सामना जिंकलाय. उमर 11 गोरेगाव आजच्या दिवसाचे चॅम्पियन. वेल डन.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अष्टपैलू प्रात्यक्षिक केलं. बॅटिंग करत असताना 18 धावा कुठून काढल्या आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा एक विकेट मिळवली तो